मी मंदाकिनी पाटील. माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी आज तुम्हाला हे बघा, एखाद्या दिवशी आपला जीव खूप गोड खाऊ म्हणतो, नवीन नवीन खाऊ म्हणतो, वेगवेगळे पदार्थ खाऊ म्हणतो. त्यासाठी बघा, मी हे एक तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली, गाजराची रसमलाई. बघा किती छान झालेली आहे. इधर हे बघा किती छान झालेली आहे. हे बघा, हे बघा खूप सुंदर आणि चवीला पण खूप छान झालेली आहे. हिची एकदम चव एकदम चविष्ट झालेली आहे. आणि ही बघा, ही रेसिपी कशी तयार करायची, काय करायची, त्याला काय काय साहित्य लागतं, काय नाही ते तुम्हाला दाखवते. चला तर मग बघू आपण रेसिपीला. उशीर न लावता रेसिपीला सुरुवात करू. हे बघा, त्यासाठी मी हे 3 गाजरं घेतलेले आहे. आता हे गाजरं मी चांगले स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे. आता या गाजरांना आपण काय करूया, शिलरने असे चांगले शिलून घेऊ. तिघी गाजरं असे हे शिलून घ्यायचे. म्हणजे यांच्यावरती जे मूळ, बारीक बारीक मुळं असतात, काही कलर वेगळा असतो, तो असा निघून जातो. असे हे शिलून घ्यायचे तिघी गाजरं. शिलून झाल्यानंतर आपण सुरीने याचे असे कट करून घेऊ. हे बघा, असे बारीक बारीक या तिघी गाजरांचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. हे बघा, असे बारीक बारीक तिघी गाजरांचे तुकडे करून घ्यायचे. हे बघा, माझे हे असे हे तुकडे करून झालेले आहे. हे सर्व तिघी गाजरांचे तुकडे केलेले आहे. आणि हे बघा, एखाद्या गाजरामध्ये असा पिवळा कलर निघतो ना, हा पिवळा कलर असतो, तो काय करायचा, तो सुरीने याचे तुकडे करायचे, तुकडे करायचे असे मधून भाग तुकडे करून हा मधला भाग असा काढून टाकायचा. हे जर टाकले ना तर तो थोडा कडसर असतो, तर तो कडसर भाग असतो ना, तो असा सुरीने काढून टाकायचा. नाहीतर मग आपल्या जे आपण रसगुल्ले करतो ना, त्याला पण कडसरपणा येतो. म्हणून हे असे मधून काढून टाकायचे आणि त्याचे बारीक तुकडे करायचे. माझे बारीक तुकडे करून झालेले आहे. आपण आता हे मिक्सरमध्ये टाकून याची पेस्ट करून घेऊ. भांड्यामध्ये घालायचे आणि याची पेस्ट करायची. याच्यामध्ये थोडं दूध घालायचं. हे बघा, आधी हे मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेतले मी, आणि आता याच्यामध्ये आपण थोडं दूध घालू. हे बघा, असं दूध घालायचं. आणि दूध घातल्यानंतर परत याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, अशी याची पेस्ट झालेली आहे. ही अशी पेस्ट करून घ्यायची मस्त छान. हे बघा, आणि बाजारातून गाजर निवडताना काय करायचे, लाल 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 रंगाचे गाजर असतात ना, तेच घ्यायचे. आणि आता या दिवसावर गाजरं खूप असतात, त्यामुळे गाजरांनी स्वस्तही असतात. त्यामुळे ह्या रेसिप्या करायला काहीच हरकत नाही. जेव्हा आपला मन जेव्हा गोड खाऊ म्हणतं, तेव्हा वेगवेगळे प्रकार खाऊ म्हणतं, तेव्हा हे रेसिपी करायला सोपी पण आहे आणि खायला पण खूप छान आहे. या दिवसावर गाजरं स्वस्त असतात आणि घेताना लाल रंगाचे गाजरं घ्यायचे, म्हणजे कलर त्या रसगुल्ल्यांना चांगला लाल कलर येतो. हे बघा, आता आपलं हे सर्व वाटून झालेलं आहे, मिक्सरमधून काढून झालेलं आहे. हे बघा, आता कढई आपण गॅसवर ठेवली आणि आता गॅस सुरू करू. गॅस केव्हाही मंद मंद हिच्यावर ठेवायचा. आपण त्यात चमच्याभर तूप टाकायचं. तूप आता आपण चांगलं तापून घेऊ. आपलं तूप बघा आता चांगलं तापलेलं आहे. त्या तुपामध्ये आपण हे गाजराचं वाटलेलं आहे ना गोळा, हा टाकून द्यायचा आता. हे बघा, हा वाटलेला गोळा आहे ना गाजराचा, हा चांगला याच्यामध्ये कलसवू द्यायचा. हे बघा, असं असं सारखं मधून मधून हलवत राहायचं त्याला, म्हणजे खाली ते कढईला चिपकत नाही. कढईच्या गोळ्याला असं सारखं हलवत राहायचं. हे बघा, आपला तो गाजराचा गोळा कलसवतोय ना एका शेगडीवर, तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवर आपण अर्धा लिटर तूप उकडायला ठेवू.
या दुधाला जास्त बासुंदी सारखं आटवायचं नाही, थोडं थोडं आटवायचं, 4-5 उकळे येऊ द्यायच्या छान, आणि त्यामध्ये साखर घालायची. आता आपलं हे दूध चांगलं उकळतं आहे, एकाच बाजूला एका दुसऱ्या शेगडीवर आपण याला उकडत ठेवलेलं आहे. हे बघा आपलं हे अर्ध दूध उकळून झालेलं आहे, कमी दूध उकळून झालेलं आहे. या स्टेपला आपण हिच्यामध्ये वेलदोडे असतात ना, ते टाकायचे, ठेचून ते टाकायचे, आणि थोडे आपले पिस्ते आणि काजू बदाम याचे कापकन टाकायचे. हे बा, हे अर्ध लिटर दूध आहे ना, त्याला मी हे कपभर साखर घालते, साखर पण घालून द्यायची, आणि चांगली थोडी 3-4 त्याला चांगल्या मस्तपैकी उकड्या होऊ द्यायच्या. हे बघा, आणि आपण हे गाजराचा तो गोळा केलेला असतो, त्यातल्यातनं थोडा हा गोळा काढून घ्यायचा. हा गोळा आहे ना, हा दुधामध्ये घालायचा, म्हणजे आपल्याला दुधामध्ये केशर घालायची गरज नाही, याला आपोआप कलर येतो छान. त्या कलरसाठी हा गोळा या दुधामध्ये घालायचा. असा बघा किती छान कलर आलेला आहे, तर केशर घालायची गरजच नाही. हे बघा, या स्टेपला असा आपला हा गोळा आहे ना, हा चांगला असा या स्टेपला आल्यानंतर यामध्ये काय करायचं, या कपभर रवा घालायचा. हा रवा पण हिच्यामध्ये बरोबर भाजला जातो. हे बघा, आपण अर्धा कप रवा घातलाय ना, त्याला 1 कप दूध घालायचं हिच्यामध्ये. अर्धा कप रवा आणि 1 कप दूध असं घालायचं हिच्यामध्ये, आणि हे चांगलं असं हलवत राहायचं. हे बघा, मी यामध्ये थोडी, हे बघा, ही 3-4 दिवसाची साय साठवलेली आहे ना, ती टाकते, दुधावरची साय. यामुळे याला ना खव्याची टेस्ट येते. अशी साय घालायची हिच्यामध्ये. आपल्याला जेव्हा करायचा असतो ना हा गोळे याचे, तेव्हा काय करायचं, 2-3 दिवसापासून आधी साय काढून ठेवायची. खवा आपल्या घरात असतोच नसतोच, तर ही साय घातली म्हणजे खव्याची टेस्ट येते. असा सारखा मधून मधून हलवत राहायचा, आणि असं सारखं मधून मधून हलवत राहायचं, म्हणजे आपल्या कढईच्या बुडाला हात चिपकत नाही. खालून वर वर खालून असं सारखं हलवत राहायचं. हे बघा, आणि गॅस मंदच ठेवायचा. हे बघा, आता आपला हे छान झालेला आहे. हे बघा कसा छान कढईचा सुटतो हा. हे बघा, असा छान हा कढईचा सुटतो, तोपर्यंत हा गोळा असा होऊ द्यायचा. हे बघा, हा असा गोळा होऊ द्यायचा हा, आणि या स्टेपला आल्यानंतर गॅस बंद करायचा, आणि हे एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे बघा, आपण या एका प्लेटमध्ये हा काढून घेऊ. काढल्यानंतर हा थोडा वेळ असा झाकून ठेवायचा, गार होऊ द्यायचा. हे बघा, आपला तो गोळा गार होतोय, तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये काय करायचं, पाणी ठेवायचं खाली. त्यामध्ये ही रिंग ठेवायची. हे बघा, त्या रिंग मध्ये, त्या पातेल्यामध्ये अशी छिद्राची गांडी असते ना, ती ठेवायची, आणि त्याला ना तूप लावून घ्यायचं आजूबाजूला.
त्या पातेल्या ठिकाणी ठेवायचे आणि वरती असं झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे पाणी उकडायला सुरुवात होईल. हे बघा असं हे तो गोळा असा छान घट्ट झालेला आहे. हे बघा असा तो चांगला रगडून घ्यायचा, म्हणजे छान एकजीव होतो. हे बघा, आणि हाताला चिपकत असलं ना तर थोडंसं तेल नाही तर तुपाचं लावून घ्यायचं. हे बघा असं रगडून घ्यायचा, एकजीव करायचा छान. आणि हे बघा याचे ना असे गोल गोल गोळे करायचे. हे बघा असे छान गोल गोळे करायचे, असे चपटे थोडे, जास्त मोठे नाही करायचे, कारण ते वाफवल्यानंतर तिच्यात रवा असतो ना तो फुलतो. आणि असे सगळे रवे गोळे एका अशा प्लेटमध्ये ठेवायचे. हे बघा असे सर्व गोळे करून घ्यायचे. तुम्हाला गोल आवडले तो गोल करा, किंवा सिलेंडरच्या आकाराचे करा. लांबडसर असे सिलेंडरच्या आकाराचे केले तरी चालतात. मला असे गोल आवडतात म्हणून मी असे गोल गोळे केले. असे सर्व पूर्ण गोल गोळे करून घ्यायचे. हे बघा असे आपले हे बघा हे पूर्ण गोळे तयार करून झालेले आहे. हे बघा आता आपण ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्या तिच्यामध्ये गाळणी ठेवले, त्या गाळणीमध्ये ठेवू आपण हे उकळायला. असे हे एक एक त्या गाळणीमध्ये असे रचायचे छान. आणि हे बघा असे हे सर्व ठेवून झालेले आहे गाणीमध्ये. वरती झाकण ठेवून द्यायचं आणि असे हे जवळजवळ 7-8 मिनिट असे उकडू द्यायचे, हे वाफवू द्यायचे. हे बघा कसे आता हे फुललेले आहे. आता हे आपण ह्याच्यातून काढून घेऊ आणि गार होऊ देऊ. हे बघा ते वाफवलेले गोळे मी एका अशा प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण हे ते उकडतं दूध आहे ना त्यामध्ये टाकू. हे बघा मी या दुधामध्ये थोडा तो गाजराचा गोळा घातलेला आहे ना थोडासा, त्यामुळे दुधाला बघा किती सुंदर कलर आलेला आहे. यात तुम्ही थोडा इसेन्स घातला तरी चालतो. तुम्हाला जो आवडेल तो व्हॅनिला इसेन्स म्हणा किंवा गुलाबाचा इसेन्स म्हणा, तो घातला तरी चालतो. आता हे बघा या दुधामध्ये आपण हे असं एक एक सोडून देऊ. हे बघा असे सर्व या दुधामध्ये असे सोडून द्यायचे. फक्त दूध लक्षात ठेवायचं, दूध उकळतच पाहिजे, उकळताना सोडायचे, थंड दुधात सोडायचे नाही ते. हे बघा असे हे दुधामध्ये जवळजवळ 5-10 मिनिट उकळू द्यायचे. हे बघा आता आपल्या या दुधाला जवळजवळ 9 ते 10 मिनिट उकळून झालेले आहे. बघा कशी सुंदर झालेली आहे. हे बघा गोळे किती गोल गोल गोळे झालेले आहे. हे बघा असे छान आणि मऊ झालेले आहे खूप. हे बघा कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. तर वास पण एवढा, त्याच्यात मी जायफळ आणि वेलचीची पूड टाकली आहे, त्यामुळे वास पण एवढा सुंदर येतो आहे ना, भन्नाट एकदम जबरदस्त रेसिपी झालेली. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे पुढचे हे वेगवेगळे असे व्हिडिओ बघायला हे होममेड या रेसिपीला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आता काय करायचं, एकदम थंडगार होऊ द्यायची आणि आपल्या एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण हे काढून घेऊ.